श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणत आहेत, सर्व काही शक्य आहे. मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते. तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि मला तुमचे चांगले मार्ग अधिक समजतात. तुमचे हित कशात आहे हे मी चांगल्या प्रकारे जाणतो. तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे देखील उत्तर दिले जाईल. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच स्वामींच्या आशीर्वादाचे जास्त लाभ मिळतील. हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचला पाहिजे. स्वामींचा तुमच्यासाठी खास संदेश आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या बिचाऱ्या गरिबांना थोडेसे अन्न द्या. असे केल्यास मी तुमच्यासाठी संपत्तीचा जास्त खजिना पाठवेन. स्वामी म्हणतात, मागत राहा, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. शोधत राहा, मी तुम्हाला सापडेन. ठोठावत राहा, तुमच्यासाठी दार उघडले जाईल. जो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते मी तुला नक्कीच देईन. सहमत असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. देव म्हणतो, तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल. तुम्ही हार मानली नाही. सर्व चांगले होण्यासाठी सुरुवात होत आहे, त्यावर विश्वास ठेवा. मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीच नाश होत नाही, उलट त्यांना अनंत काळाचे जीवन मिळते. सहमत असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. या जगात तुम्हाला त्रास होईल, पण हे मनावर घ्या की मी या जगावर मात केली आहे. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देव म्हणतो, कदाचित तुम्ही कठीण काळात असाल, परंतु मी तुमच्या नेहमी पाठीशी आहे. काळजी करू नका, माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचारांनी भरलेले असल्याची काही गरज नाही, कारण चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे मन भरा. अपेक्षा आणि समाधान यामध्ये एवढे अंतर आहे की अपेक्षा माणसाला दुखवतात आणि समाधान माणसाला सुखी ठेवते. देव आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करू नका. आपण माणूस आहोत की नाही हे शोधा. देवावर एवढी श्रद्धा आणि विश्वास ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल. तुमच्या वाटेमध्ये खूप अडथळे येत असतील तर तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका, कारण चांगल्या मार्गावर खूप अडथळे येत असतात आणि या संकटावर तुम्हाला मात करून यश प्राप्त करायचे आहे. हे जीवन आहे, त्रास तर होणारच. हे सत्य आहे की कधी कधी काही संकटे खूप काळापर्यंत आपला पाठलाग सोडत नाही, पण एक ना एक दिवस ते नक्कीच संपणार आहेत. प्रारब्धाचे भोग लवकर संपण्यासाठी देवाचे नामस्मरण जरुरी आहे. एकच शब्द आहे, त्याच्याशी लढून बघा. आपण हरलो नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे, स्वामी म्हणून तर बघा. मनासारखे झाले नाही तर सांगा. स्वामी म्हणतात, देह जरी मी सोडला तरी माझी भक्ती करून बघ. अश्रूची ही फुले होतील, असे जीवनात काहीतरी करून बघ. संकटांना तू जवळून बघितले, आता माझी शक्ती बघ. स्वामी म्हणत आहेत, मी तुम्हाला सर्व परीक्षा आणि संकटातून सांभाळेल. जेव्हा तुला सर्व काही हरवले असे वाटेल तेव्हा मी तुझी साथ सोडणार नाही. एकदा अंतःकरणामध्ये झाकून बघ, मी तुझ्या सोबतच आहे. तू तुझे कर्म करत राहा, योग्य वेळी तुला कर्माचे फळ दिले जाईल. विश्वास असेल तर होय स्वामी म्हणून टाईप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.